नमस्कार. एक्सप्लोर विथ रवीना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे वडापावसोबत आवडीने खाल्ली जाणारी ड्राय लसूण चटणी. तर त्यासाठी सगळ्यात आधी वडापावसाठी जे बेसन पीठ तयार करतात ना, ते बेसन पीठ तेलात पातळ सोडायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि ते तळून घ्यायचे. त्यानंतर थोडे भाजलेले किंवा तळलेले शेंगदाणे घ्यायचे, फ्राय केलेले लसूण घ्यायचं आहे आणि लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र बारीक करून घ्यायचे, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. तयार आहे आपली ड्राय लसूण चटणी. तुम्हाला वडापावसोबत कोणती चटणी आवडती ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. एक्सप्लोर विथ रवीना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे वडापाव किंवा समोसासोबत खाल्ली जाणारी हिरवी चटणी किंवा याला पुदिना चटणीही असे हे म्हणतात. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक, पुदिना, कोथिंबीर आणि साखर, चवीनुसार मीठ, थोडा लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्या आणि तयार आहे आपली हिरवी चटणी किंवा पुदिना चटणी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा तुम्ही ही चटणी तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.